बरोबर संध्याकाळच्या 6 वाजलेले आहेत. इव्हनिंगचं टायमिंग आहे. कपडे आज खूप लेट वाळत घातलेले आहेत कारण मध्येच पाणी संपलेलं होतं आणि मी वरती गेलीच नाही आणि मशीन जी आहे ती मध्येच बंद झालेली होती. मला माहीतच नाही आहे, पाणी नसल्यानंतर ते ऑटोमॅटिक बंद होते. झालं मग पुन्हा बोर चालू केला, पुन्हा पाणी भरलं, पुन्हा लावलं. त्यामुळे कपड्यांचं काम नाही. बाकी घरातलं टोटली सगळं काम, अगदी भांडी मांडणं असू दे, सगळं टोटली काम केलं आहे. मला आज एक कमेंट होती, पुण्याला काहीतरी हे आहे सेमिनार आहे ज्याच्यामध्ये पेस्ट सायंटिस्ट त्याच्या संदर्भात मार्गदर्शन आहे. तर त्या ताईंचा मला फोन पण आलेला होता, मेसेज पण आले ते, पुन्हा यूट्यूबला त्यांची कमेंट पण आहे की किटोला तिकडे घेऊन जावा, तिथं माहिती देते. मग मी त्यांना कॉल केला तर त्यांनी सांगितलं की तुम्ही 18 तारखेला सकाळी 9 ते 1 पर्यंत असं टायमिंग आहे, येऊ शकता, माहिती घेऊ शकता असं त्यांनी सांगितले. पण तुझं क्लास असणार आहेत, टेस्ट आहे म्हणते. असो, चला तू जेवण करून घे. मेघाकडून पुन्हा एकदा क्रीम मागवलेले आहेत कारण आम्हाला महिना ते 1.5 महिना दादा एकटेच वापरतात, तरी पण एवढा दिवस राहतात. तर त्यामध्ये तिनं डे क्रीम म्हणून जी आहे तर ती पण पाठवले कारण हे दोन्ही पण लागते तुमच्या दादाला तोंडाला फसायला. आणि ही आहे वांगाची क्रीम, ज्याला मॅजिक क्रीम म्हणून नाव आहे. बऱ्याच जणी म्हणतात की याच्यावरती कुठलीही माहिती नाही, ना मॅन्युफॅक्चर आहे, ना याच्यात काय ॲड केलं आहे, कुठलं काही नाही. मी तिला तेच म्हणलं की बऱ्याच जणींचे क्वेश्चन आहेत मेगा, आणि डिटेल्स बऱ्याच ह्याच्यावरती असतातच. आपण नॉर्मली जरी साधं जरी आणलं तरी असते. तर ती काय म्हणली की ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स वापरून काहीजण फेक बनवतात, मग ते ओरिजिनल आणि फेक याच्यामध्ये फरक आपल्याला वापरतो तेव्हाच कळतं. आणि भरपूर सारी लोक जे आहेत की याच्यामध्ये काय काय टाकले ते बघतात आणि अशा म्हणजे फेक क्रीम बनवायला लागलेल्या आहेत आणि मार्केटमध्ये विकायला लागलेले आहेत. त्यामुळे त्यांनी हे केलेलं नाही. लॅब टेस्टेड आहे, सर्टिफिकेट वगैरे सगळं या गोष्टीचं आहे असं ती म्हणाली. त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही तिच्याकडनं हे सगळं कन्फर्म करून घेऊ शकता. आता आम्ही तर तुम्हाला माहिती आहे गेले 1 वर्ष, एक का जास्तच झालं असेल, माझ्या मते 2 वर्ष होत आलं असेल, हे तुमचे दादा वापरतात. जसं आपण रेग्युलर कुठली क्रीम वापरतो तोंडाला तसं त्यांना ती सवय झाली. आणि सोबत तिने एक साबण पाठवलेला आहे. हा अशा पद्धतीने दिसतो, खाली ऑफ व्हाईट आहे, वर ब्राऊन कलर आहे. चॉकलेट टाईप वाटायला लागले, खाऊ का? बर्फी टाईप वाटायला लागले ना, ती बर्फी आणतो मार्केटमधली, सेम तसं वाटायला लागले. स्मेल पण मस्त आहे. कसला आहे बरं? हा कुठल्या साबणामध्ये मी बघितलेला आहे बघा, कसं बहुतेक लक्समध्ये. हां, लक्स नाही. अरुण मला फोन केला मित्राच्या मोबाईलवरनं, मग मी आज आमचे फुटबॉलचे क्लास आहेत आणि अजून आम्ही थांबणार आहे. मी म्हणले कितीपर्यंत? तर 5:30 पर्यंत. आता 6 वाजले तर अजून आलेलं नाही. आता त्याला आणि फोन करायला पाहिजे. 5:30 वाजले यायला नको, अर्धा तास. आणि फोन केला की यांना वाटतं की का फोन करत्या, म्हणजे दोन्ही सगळीकडनं अवघड आहे बघा. आता त्याला पण वाटणार आणि पुन्हा फोन केल्यावर ना की फोन केला. त्या किट्टो दिसत नाही. किट्टो कुठं आहे? कुठं आहे किट्टो? कॉलेज चालू होते का नाही या सोमवारपासून? तरी पुढच्या शनिवारी जाणार. पुढच्या शनिवारी? सोमवारचा दिवस आहे ना कॉलेजचा. मग आता शनिवारी टेस्ट असणार आहे, काय लागलोय अकॅडमी टेस्ट असणार आहे आणि त्याच्या अगोदर मग कॉलेज करतो ना. म्हणजे कॉलेज एकच दिवस आहे का 2 दिवस आहे? सुट्टी असली तर जावा. हा, नसेल तर काय करायचं? त्याचा युनिफॉर्म कुठून घ्यायचा आहे कॉलेजचा? एक्झामच्या वेळेला दिला. एक्झामच्या वेळेला. आता तसंच गेलं तर चालतंय ना? माझा युनिफॉर्म पण नको युनिफॉर्म, रोज वेगवेगळं घालून जायला मजा वाटतंय ना. अरे स्कूल लाईफ मध्ये ठीक वाटत होतं, कॉलेजला पण सांडू नको खाली. आणि युनिफॉर्म मला तर नाही आवडलं बघा. त्यांचा आवडला ना? काय आहे, सलवार असेल? सलवारवर ओढणी आहे का? नाही, ते नशीब. हां, सलवारचं काय नाही ग, ते कलर कॉम्बिनेशन वगैरे नाही चांगलं वाटत ते. आता आमचा पण होता की स्कूलचा, तो कसा भारी वाटत होता. आणि हे भारी नाही. इकडून इकडं कटा, तिकडून तिकडं हे क्लिपा खूपसर बसत्या त्या, तेवढे करत्या त्या. ते कुर्ता घालायचो, खालती एक तर पॅन्ट नाही, नुसतं कुर्ता आहे युनिफॉर्म म्हणून. काय? हा, कुठली पण पॅन्ट घालायची, म्हणजे आपली पॅन्ट घालायची वर कुर्ता फक्त? हा, असं कुठले पण पॅन्ट घालायची. मी आजच्या व्हिडिओमध्ये कोहळा दाखवलेला आहे. मला भरपूर साऱ्या जणांच्या कमेंट आले कोहळा वाळायला चांगला असते, तर ते दादा आल्यानंतर काढायचं. आणि हो, सांगायचं राहिलं तुम्हाला, मी दादा यायला लागलेले आहेत. दादा पुण्याला गेलते पुन्हा, आणि त्यांच्या फेऱ्या चालूच आहेत.
जातात येतात कारण बघा आता जे कोणी सोबत गेलेले आहेत किंवा त्यांचे पार्टनर म्हणा, काही कामगार म्हणा, कोणाची लहान मुलं आहेत ती घरी, कोणाचं काय. आता माझी मुलं मोठी झालेली आहेत, मला टेन्शन नाही आहे. पण काही जणांचं असं आहे की छोटी छोटी लेकरं आहेत घरात आणि मग ते कंटिन्युअली असं राहू शकत नाही. महिन्याभराचं काम होतं, आज महिनाभर झालं फेऱ्या घालतात. मी व्हिडिओमध्ये खूप यांना दाखवत असते की म्हणजे ते केलेलं पण तुम्हाला कळत नसतं, ते आल्याला पण कळत नसते, अशा हिशोबाने मी दाखवत असते. मी कधीच दादा घरात नसताना कधीच काही दाखवलेलं नाही आहे. दादा ज्या दिवशी येतात त्या दिवशी मी दाखवते. आता आज यायला लागलेत म्हणून मी दाखवायला लागलेलं आहे. आता मला म्हणतो ते की काम संपूर्णच आज येणार आहे, पण आज नव्हतं त्यांचं येणं होतं ते शनिवारी होतं. मला म्हटलं शनिवारपर्यंत माझं शुक्रवारी काम संपेल पूर्ण, शनिवारी मी घरी असणार म्हणजे येणार म्हणलेले होते. आणि अचानक मला दुपारी मेसेज पडायला लागले, माझ्या या मोबाईलवरती मेसेज यायला लागले मला टोल कट झालेल्याचे. मी म्हटलं गाडी तर दादा सोबत घेऊन गेलेत पुण्याला, पुण्याला घेऊन गेलेत. मला तर म्हणतात मी शनिवारी येणार आहे, आज आहे वार बुधवार, मग टोल कसं काय कटवायला लागल्यात. मला मेसेजवर मेसेज 2-3 मेसेज आले. मग म्हटलं बहुतेक हे यायला लागलेले आहेत, कारण यावेळेला दादा गाडी घेऊन गेलते. गेल्या 2 वेळेला त्यांची लय अपघात झाली जाताना. आले बघा, आर्यन पण आलाय काय, हे कसं करायला लागले बघ. बाबा थांब 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 थांब, या ना पटकन, त्याला बोलायला लागले होते. इकडे उतारे बाबा. आणि हे काय अवतार बाबा, गेला स्कूलच्या कपड्यात, आलाय कुठल्या कपड्यात, नवीन किट रे, नवीन किट. टी शर्ट कुठला आला नवीन मित्राचा. आणि तुझे कपडे कुठे आहेत. माझा शर्ट घातलो, फाटलं की फळ शायनिंग. हा बघ तिकडे जरा, ते मागं बघ, गाडी पार्क करायला लागले. त्याचा अवतार बघू शकतो. हे बघा, कुठं पण मातीत बसतोय आणि पुन्हा घरात बसतोय. आणि हा पण मगाशी ना एकदम चिखलातनं घाण होऊन आलाय. पाय बघा खाली त्याचे, एवढा घाण होऊन आलाय ना. आणि आल्या ना किट्टोच्या अंगावर तेवढ्या स्कूलमधनं आलेल्या, सगळा अकॅडमीतनं आलेल्या सगळा ड्रेस तिनं घाण करून. कोणत्या देवाला गेलता हो, भंडारा टाकलाय, जेजुरी करून आलाय. काय सांगताय, अरे वा, जेजुरीचं दर्शन झालंय बघा. भंडारा इथं काय आहे, पुस्तक कसलं आहे बघा. ही जेजुरीतनंच काहीतरी आणलेलं आहे बहुतेक. तर मी थांबलेलो कुठं पाट्यापाशी, आणि 3-4 अर्टिगा गेल्या ग, आणि ती पण गेली. मी याला व्हिडिओ कॉल दिली नाही. आणि नंतर ना भंडारा टाकलं दिसलं, आणि नंबर वाजल्यानंतर पप्पांचं तोंड दिसलं मला पहिला. आणि नंतर ना बघितलं, नंतर पप्पा निघले. विचारलं मम्मीला सांडले कपडे कुठे आहे, ती बॅग कुठे आहे, काढा बाबा हे गबाळ आपलं. बरं झालं गबाळ घेऊन आले, मला वाटलं आणि जाते. श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी खूप मनापासून हृदय आतून आभारी. झालं यांचं सुरू झालं बघा. तर मी तुम्हाला म्हणूनच म्हणते की सगळ्यात निष्पाप, निरागस, निस्वार्थी जर आपल्यावर प्रेम कोण करत असेल, प्राणी करतात. काही ठराविक प्राणी हल्ला करतात वगैरे, त्यांचं सोडून द्या. पण बघा 90% तरी असे आहेत. जे आहे ना, तिथं एक यात्रा होती, दिंडीचं दर्शन घ्यायला गेलते. हां, तिथनं तुला आणि भैयाला हे घेऊन आले आहेत, स्वतःला चप्पल घेऊन आलेत. आणि मला तेवढं काय सुद्धा आणलेलं नाही आहे. आणि सांगतात आणि तुला काय मी घेतलेलं बायकोला काय आणलं नाही. नाही, बायकोला काय आणलं नाही. हे सगळ्यात मोठं तेवढंच म्हणायचं, मी आलोय ना. गिफ्ट सगळ्यात मोठं घे रे बाबा, त्यांचं घे जरा. बाबा पाड दाखव जरा. बायकोला हे गिफ्ट मोठं आहे का नाही, तुझ्या आई शकत का. शनिवारी येणार होतो, एक पिपाणी तरी आणायची. आज अचानक आलो की नाही. मग कुणीकडनं आज पालखी असल्यामुळं काय तर मी केलं तर चांगलं म्हणा जरा. शीत साबणाच आहे, इथं मोबाईलला फोन करतो का. काय झालं, आपण कुठं पण वापर करू शकतो ना. माझ्या बायकोला चॉकलेट एवढंच काय तर नाव झालं काय. हो मग शोना येऊ म्हटलं आपण, येऊ म्हटलं आपण. हो ग खाऊ पेढा दे माहिती. म्हणजे प्रॉपर पुण्यात नाही आहे मी, दौंडला. काय दौंडच्या इथे चौफुला म्हणून आहे. चौफुला.
हं. चौफुला गाव आहे, त्या चौफुला गावात आपलं फॅब्रिकेशनचं काम चालू आहे. तर तुमच्या ताईला शनिवारी येतो म्हणून सांगितलं होतं. शनिवारीच येणार होतो, परंतु अचानक पोरांचा विषय बदलला. आता होती आपली गाडी, मारला स्टार्टर. चला, गाडीचा एक फायदा. जेजुरीचा प्रसाद आलाय ताईनं. चला, निरा प्रसाद तरी आमच्यापर्यंत पोचला. येता येता मोरगावचा मोरेश्वर हं. आणि जेजुरी गड एवढा म्हणजे खतरनाक उंच आहे की नाही. नाही अजिबात नाही. मी उंच नाही खरं, त्याच्या पायऱ्या हा, पायऱ्या वर चढसपत्र माणूस दमतोय म्हणजे दमतोय. तुम्ही चढला सगळ्या पायऱ्या? चढून आलोय. काय सगळ्या पायऱ्या चढल्या? चढला म्हणजे पण त्याशिवाय देवाला जातात का? किती किती पायऱ्या आहेत त्या? हा, किती पायऱ्या आहेत त्या? मोजल्या नाहीत मी, परंतु काय माहिती पोरं सांगाले की नवरा बायको आली की बायकोला घेऊन जायला आणि तुम्ही सगळी तशीच गेलता सगळ्यांच्या बायका इथं. ना, बायकोला खांद्यावर घेऊन जायला लागते. म्हणलं खंडेराया इथनच माझं मानून घेऊन चालणार. पहिला असते ना तेव्हाच करत असते. कवा उरावर मस घेऊ म्हणलं काय, तरी पण 5 पायऱ्या चढणार. त्यांचं देवदर्शन झालं. मी काय सांगितलेलं, तुमचं जेव्हा काम होईल आम्हाला घेऊन जाऊन जेजुरीचं दर्शन द्यायचं. त्याचं काय झालं? तुम्ही जाऊन आला आपलं जाऊन. उद्या जाऊ, त्यात काय एवढं. मम्मी ती यात्रा आणि हिज एक वेगळंच चालू आहे, किट्टूच एक वेगळं काय म्हणे की मम्मी पशुपतीनाथची यात्रा. पशुपतीनाथ कोण ते? जगन्नाथ. हा, जगन्नाथपुरीला आता यात्रा भरणार आहे. मला तिकडं जायचं आहे, मला तिकडं घेऊन चल. जगन्नाथपुरी हे आहे खतरनाक. तिथं यात्रा. गर्दी बिर्दी किती असते. मी म्हणलं तिला उन्हाळ्यामध्ये जाऊया, आता रथ फिरतोय आता नको. कधी सांगतो तुला, यात्रेच्या वेळेस कुठल्या हा, पण जगन्नाथपुरीला सगळ्यात जास्त गर्दी असते. यात्रेच्या वेळेस कुठलंच दर्शन करायचं नाही. का करायचं नाही सांगतो तुला, देव हा देवळातच असतो, कुठे जात नाही. काय फक्त यात्रेत काय होतं की भरपूर पब्लिक असतं, चेंगराचेंगरी होते, व्यवस्थित दर्शन मिळत नाही. काय जायचं आणि मनासारखं ते म्हणजे त्या दर्शनाचं म्हणजे हेच चीज वाटत नाही. आज तुला पटणार नाही काय, आम्ही गाभाऱ्यात आत जाऊन दर्शन मिळालं. हो, डायरेक्ट. बापरे, ऑक्सिजन गेल्यामुळं, यात्रा जत्रा काय नसल्यामुळं का आज जाऊन दर्शन मिळालं गाभाऱ्यात. काय म्हणजे असं नाही की बाबा तिथं म्हणजे चला पुढं असं नाही. गर्दीच्या वेळेला असणार की. म्हणूनच सांगितलं, जत्रेच्या वेळेस जर गेलं ना तो प्रॉब्लेम असतो. त्यामुळे ते दर्शन व्यवस्थित होत नाही, मनासारखं म्हणजे हे केल्यासारखं वाटत नाही. घरामध्ये जर बघायला गेलं तर आता दादा जाऊन आली. याच्या आधी किट्टो तिची ट्रिप गेलेली होती गेल्या वर्षी, तुम्हाला माहिती आहे, तर गेल्या वर्षी तर ती एक जाऊन आली. म्हणजे हे दोघं तरी जाऊन आले जेजुरीला. मी आणि आर्यन अजून जेजुरी पाहिलेली पण नाही आहे. काय माहीत, आता प्रार्थना आहे की बाबा तो योग लवकर यावा आणि आम्हालाही दर्शन घडावं. की तिथं ना त्यांना पालखीचं दर्शन घ्यायला मिळालं. तुकाराम महाराज. हां, तुकाराम महाराजांची पालखी आलती. देहूच्या कुठेची आलती? कोणता पॉईंट? चौफुल्यात जवळजवळ 3 तास असते. 3 तास. तर त्यांना दर्शन पण मिळालं. मला फोन करून व्हिडिओ कॉल केला, मला ते दर्शन द्यायला. सगळं ब्लरच येत होतं, पण त्याने आता व्हिडिओ करून आणलेला आहे ना. काम होतं तरी पण कसं काय गेला हो, नाही काम म्हणत बसला नाही म्हणून झालं. जेवणाची लय अब्दा ना. आपल्या कोल्हापूर सारखं जेवण मिळत नाही तिथं. हां, लोक नुसता पैसा मिळवायसाठी ना पाहिजे तसलं करून घालतात. का तुम्ही जे हॉटेल म्हणलेला 50% आहे, हा ते चांगलं आहे. ते कुठं आलं? ते चौफुल्यात आहे. चौफुल्यात. काय नाव आहे हॉटेलचं? जगदंबा. तिथं काय आहे हे सांगत होते. 4-5 जण गेलो, बिल तर एवढं कमी झाले म्हणले, 50% डिस्काउंट. त्या म्हणजे मी बोललो तिथं, ते मालकाचा मॅनेजर होता, बोललो की त्या मालकाचा उद्देश काय आहे की पैसा मिळवणे हा उद्देश नाही, फेमस होणं. त्याला म्हणजे लोकांचा आशीर्वाद कमी नाही म्हणला मला काय. त्यामुळे एक माझ्याकडनं पुण्याचं काम सुद्धा होते म्हणला, कमी दरात हे करून. काय पैसा मिळतोयच, परंतु पुण्याचं सुद्धा काम होते. जवळजवळ नाही म्हणलीस तर एक 50 कामगार आहेत. बापरे, 50 कामगारांचं पोटचं हे झालं. 50 कामगार म्हणजे हॉटेल केवढं आहे आपल्या एवढा एरिया. बापरे, किती माणसं असते एका टायमिंगला? 350 माणसं असतात.
गर्दी असते तेवढी फुल आणि मग एवढं ते नंबर लावा लागतात म्हणून सांगितलं का तुला हां त्या खुर्च्याच्या मागे उभारायला लागणार कसं उभारते माहिती काय जेवायला हां तसं मागे उभारायला लागतं त्या गाडी असल्यामुळे तुम्हाला आणि तिथं मागितल्या मागितल्या ऑर्डर मिळणार ना तुला हां. खचून इकडे तिकडे 10 मिनिटं नाही तर परंतु मिळते असं किंवा म्हणजे थांबावं लागतंय किंवा हे नाही असं चांगली गोष्ट आहे तिथं जाऊन मग गाडी असल्यामुळे यावेळेला ती तिथं जेवलेच. चला ताईनो, मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता जरूर लाईक करा. आरो गेलेला होता क्लासला. इथून पुढं मग माझं संध्याकाळचं स्वयंपाक आवरावरी सुरू झाली. किट्टोला मी एक काहीतरी काम सांगत होते, ती म्हणत होती आता तर केलं आणि लगेच कसं संपलं, तिचं सुरू झालेलं होतं. चला, मनापासून आभारी सर्वांना. श्री स्वामी समर्थ.